नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यूज दो किंवा अल दो या ग्रामर टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। याचे नियम, पहिला नियम आहे दो किंवा अल दो हे वाक्याच्या अर्थानुसार सुरुवातीला वापरायचं आहे। त्यानंतर दोच्या पुढे पहिली क्रिया किंवा विशेषण लिहायचं। तिसरा नियम आहे मूळ वाक्यातील येट किंवा बट शब्द काढून टाकायचे आहेत। आणि शेवटचा नियम, बट किंवा येटच्या पुढे जो कर्ता दिला नसेल तर सुरुवातीचाच कर्ता आपल्याला लिहायचा आहे। दो हे एक वेगळं ग्रामर टॉपिक आहे आणि यूज अल दो हे दुसरं वेगळं ग्रामर टॉपिक आहे। तरी देखील दोघांचेही नियम सारखे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे। आता आपल्या समोर एक प्रश्न आहे, दे रीच द स्टेशन बट दे डिड नॉट गेट द बस। पहिली सूचना आहे यूज दो, दुसरी सूचना आहे यूज अल दो। आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की दो किंवा अल दो या दोघांचाही अर्थ सारखाच आहे आणि त्यांचे नियम सारखेच आहेत। आपण हे वाक्य दोनही पद्धतीनं सोडवून बघणार आहोत। सर्वात प्रथम आपल्या लक्षात येईल की दे रीच स्टेशन हे वाक्य आहे, बट या शब्दाने दोन वाक्य जोडण्याचं काम केलेलं आहे आणि बटच्या पुढे दे डिड नॉट गेट द बस हे दुसरं वाक्य आहे। आता नियमानुसार जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की पहिला नियम होता वाक्याची सुरुवात दो किंवा अल दो याने करायची आहे। त्यानंतर दोच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, पहिली क्रिया किंवा पहिले विशेषण लिहायचं आहे। आपण पहिल्यांदा वाक्याची सुरुवात दोन करूयात। या दोन वाक्यांमधील पहिली क्रिया दे रीच द स्टेशन, स्टेशनवर पोहोचण्याची आहे, त्यामुळे आपण पहिलं वाक्य त्या ठिकाणी दोच्या पुढे लिहायचं आहे। दो वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं आणि पहिली जी क्रिया आहे दे रीच द स्टेशन हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे। पुढे जो नियम सांगता येतो आहे की वाक्यामध्ये असणारं जे बट किंवा यट असेल तर आपल्याला काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी आपण या ठिकाणी काय वापरणार आहोत, कॉमा वापरणार आहोत। त्यानंतर बटच्या पुढे किंवा यटच्या पुढे जर कर्ता नसेल तर आपल्याला सुरुवातीच्या वाक्यातील कर्ता लिहून घ्यायचा आहे, परंतु आपल्या लक्षात येतं की बटच्या पुढे दे हा कर्ता या ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याला मागील वाक्यातील कर्ता घेण्याची गरज नाही, कारण ते दिलेलं आहे। जर ते दिला नसता तर आपल्या ठिकाणी पहिल्या वाक्यातील कर्ता लिहावा लागला असता, त्यामुळे आपल्याला पुढील जे वाक्य आहे ते पुढील वाक्य लिहून घ्यायचं आहे, दे गेट द बस। अशा प्रकारे आपलं वाक्य तयार झालेलं आहे। दो दे रीच द स्टेशन, बट काढून त्या ठिकाणी कॉमाचा वापर केलेला आहे आणि दुसरं वाक्य आहे जसंच्या तसं लिहायचं आहे, दे डिड नॉट गेट द बस। आता या ठिकाणी हे पहिली जी सूचना होती आपली यूज दो, ती या ठिकाणी दोचा वापर केला आहे। आता आपली जी दुसरी सूचना आहे यूज अल दो, ते आपल्याला लिहायचं आहे। दोघांचे नियम सारखेच आहेत हे मग पुन्हा एकदा सांगते, त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला अल दोचा वापर करतात। आपण ही जी दुसरी सूचना आहे ती वापरतो। जर आपल्याला परीक्षेमध्ये दो वापरायला आला किंवा अल दो वापरायला आला तर त्या पद्धतीनं दो किंवा अल दोचा वापर करायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वाक्याची सूचना, वाक्याची सुरुवात या ठिकाणी अल दोने करायची आहे। अल दोच्या पुढे दिलेल्या वाक्यातील पहिली जी घटना आहे, पहिली कृती जी आहे ती लिहायची आहे। पहिली कृती आहे दे रीच द स्टेशन। वाक्यातील बट किंवा यट जे आहे ते काढून टाकायचं आहे, त्याऐवजी आपण कॉमा वापरायचा आहे आणि पुढील वाक्य ज्या ठिकाणी दिल आहे ते लिहून घ्यायचं आहे। दिलेल्या वाक्याची सुरुवात या ठिकाणी सब्जेक्ट कर्त्याने झालेली आहे, त्यामुळे वाक्य आहे जसंच्या तसं लिहून घ्यायचं, दे गेट द बस। तर अशा पद्धतीनं दोन्ही सूचना ज्या आहेत या दोन सूचनांनुसार आपल्याला वाक्य तयार झालं आहे। पहिलं जे आहे ते म्हणजे दोचा वापर करून आणि दुसरं जे आहे ते
ऑल्दोचा वापर करून दोघांचे नियम सारखे आहेत. पहिली कृती लिहून त्यानंतर बट या शब्द काढून टाकले आणि त्यांच्याऐवजी आपण स्वल्पविराम कॉमाचा वापर केला आणि पुढे जे आहे दुसरी क्रिया आहे जशीच्या तशी लिहून घेतलेली आहे. आपण तर पुढे वाक्य सोडूया. दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे जे बोर्ड पॅटर्न प्रमाणे येतं. वाक्य आहे आय ट्राय टू रीड अ बुक बट माय माइंड वॉज नॉट. तो या ठिकाणी सूचना आहे. आपल्या नवीन पॅटर्ननुसार चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ युझिंग दो फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. इथे 4 ऑप्शन्स दिले म्हणजे आन्सर दिले. यापैकी कोणता आन्सर बरोबर आहे ते आपल्याला शोधून लिहायचं आहे. आता यावरून जर आपण लक्षात घेतलं तर काय करायला लागणार आहे. आय ट्राय टू रीड अ बुक बट माइंड वॉज नॉट इन इट. आपला जे पहिला नियम होता त्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला दोचा वापर करायचा आहे. आपण जर आन्सर चेक केले तर 4 आन्सरपैकी तिसऱ्या नंबरचं जे आन्सर आहे ज्याची सुरुवात 2 झालेली नाही म्हणजे आपला तिसरा जो ऑप्शन आहे हा या ठिकाणी कट होणार आहे. कारण ऑलरेडी त्याचा जो नियम आहे तो वाक्याच्या सुरुवातीलाच दो यायला पाहिजे. आणखीन जर पुढे आपण बघितलं तर आय ट्राय टू रीड अ बुक बट माय माइंड वॉज नॉट इन इट. इथे बट हे वाक्य वापरलेलं आहे, शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ असा की हा शब्द याच्यातून निघायला पाहिजे. तर आपण पुढे चेक केलं तर दुसरी जी वाक्य आहे हे वाक्य तर इथे आहे पहिल्या याच्यात हे नाही. इथे वाक्याच्या सुरुवातीला जो वापरलेला आहे परंतु बट शब्द काढलेला नाही म्हणजे हा आपला ऑप्शन कट होणार आहे. त्यानंतर हा आहे इथे. आता ऑप्शन आपल्याकडे 2 नंबर आणि 4 नंबरचा आपला बरोबर आहे. परंतु जर आपण चेक केलं तर इथे दो आय ट्राय टू रीड अ बुक इथे वॉज कॉमा दिलेला आहे, पुढे वॉज न सुरुवात झाली परंतु वॉजच्या अगोदर माय माइंड हा शब्द या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट या ठिकाणी राहिलेला आहे. तर इथे आपल्याला लक्षात येईल की चौथा जो आपला ऑप्शन आहे की वाक्याच्या सुरुवातीला दो वापरलेला आहे. पहिली क्रिया आपण बट हा शब्द काढून टाकला आणि त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये माय माइंड वॉज नॉट इन इट म्हणजे माय माइंड जे आहे हा सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे म्हणजे वाक्य पूर्ण आहे. तर हा आपला जो चौथा ऑप्शन आहे तो ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे. आता याच्यापुढे मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देत आहे. तुम्ही नियमानुसार ते वाचन करा आणि व्यवस्थित जो ऑप्शन असेल तो चेक करून लिहा. आता हे जे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत याची उत्तर तुम्ही शोधून लिहिली असतील. उत्तर बरोबर आहेत का आपण ते एकदा बघूयात. द ॲडव्हान्टेजेस ऑफ ईमेल आर ऑब्वियस बट देअर आर पिटफॉल्स यू. वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला दो लिहायचं आहे. दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल जे आहे ते आपलं करेक्ट येणार आहे. इथे आता लक्षात येईल आपल्या की या दोन्ही वाक्यांची सुरुवात जी आहे ती 2 झालेली आहे त्यामुळे ते करेक्ट आहे. पहिला आणि चौथं वाक्य आपलं चुकीचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये बघा दो द ॲडव्हेंचर्स ऑफ ईमेल आर ऑब्वियस बट शब्द आपल्याला काढायचा आहे आणि त्याऐवजी आपल्याला कॉमा घ्यायचा आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये बरोबर आहे आपलं कॉमा त्यामुळे हे उत्तर आपलं बरोबर आहे. यानंतर पुढील चौथं वाक्य आहे वी वुड ट्राय टू ॲडजस्ट द टायमिंग्स फॉर हिम बट ही वॉन्ट वेट हिज टर्न लाईक एव्हरीबडी एल्स. वाक्याच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी यायला पाहिजे दो, तर दुसऱ्या वाक्यात नाही म्हणजे हे वाक्य आपलं चूक होईल. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की दो या ठिकाणी वापरलेला आहे. पहिल्या वाक्यात जर चेक केलं तर पहिल्या वाक्यात दो वापरलं आहे. हा इथे कॉमा देखील आला आहे बटच्या अगोदर म्हणजे उत्तर बरोबर आहे आपलं. तर देखील पुढचं जे उत्तर आहे ते एकदा आपण चेक करूयात की ते बरोबर आहेत का. हे बघा इथे बट या ठिकाणी जसंच्या तसं लिहून दिलेलं आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही. हे आपलं उत्तर चुकीचं होईल. चौथ्या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी बटच्या ऐवजी यट शब्द वापरलेला आहे म्हणजे हे देखील वाक्य आपलं चुकीचं आहे. उत्तरातील पहिलंच जे आहे दो वी वूड ट्राय टू ॲडजस्ट द टायमिंग्स फॉर हिम वाक्याच्या सुरुवातीला आपण दो वापरलेला आहे आणि त्यानंतर या बटच्या ऐवजी आपण इथं वापरलेलं आहे कॉमा आणि पुढील वाक्य आहे जसंच्या तसं आपण लिहिलेलं आहे. अशा आहे की तुमचे दोन्ही वाक्य बरोबर असतील. आता हे पुढील एक वाक्य आहे की थोडंसं आपला जो चौथा नियम आहे तो चौथा नियम या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल. एवढं सोपं जर आपलं वाक्य दिले गेले तर बरंच आहे. पण समजा जर चौथ्या नियमानुसार जर वाक्य दिलं गेलं आपल्याला तर तो नियम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये सच हिरोइझम इज इझी टू टॉक अबाउट बट हार्ड टू अचीव. सांगितल्या पद्धतीने आपण पहिल्यांदा दो वाक्याच्या सुरुवातीला घेऊयात. पहिले वाक्य जे आहे ते लिहूयात. पहिली क्रिया घडणारं वाक्य ते लिहून घेऊयात.
पहिली क्रिया घडलेलं वाक्य लिहून झालेलं आहे. त्यानंतर पुढे इथे बट आलेला आहे, तो बट आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याऐवजी इथे कॉमा वापरायचा आहे. तर चौथ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की जर दिलेल्या वाक्यामध्ये बटच्या पुढील वाक्यात म्हणजे दुसऱ्या क्रियेमध्ये जर सब्जेक्ट नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या वाक्यातील सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि पहिल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे आपला सच हिरोइझम. या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी प्रोनाऊन वापरायचा आहे, तो म्हणजे इट. इथे बटच्या पुढे जे वाक्य आहे हार्ड टू अचीव, इथे सब्जेक्ट दिलेला नाही, त्याच पद्धतीनं वर्ब देखील दिलेला नाही. मग आपण पहिल्या वाक्यात असणारं सच हिरोइझम म्हणजे साहस, त्याच्यासाठी आपण इट हे प्रोनाऊन घेतलेलं आहे आणि त्याचंच क्रियापद जे आहे ते म्हणजे इज या ठिकाणी पहिल्यांदा वापरून घेणार आहोत. वाक्य आपलं ह्या पद्धतीनं होईल, इट इज हार्ड टू अचीव. म्हणजे आपल्या लक्षात येईल की दिलेल्या वाक्य जर सब्जेक्ट नसेल तर आपल्याला सब्जेक्ट पहिल्या वाक्यातून म्हणजे इथून घ्यायचं आहे. इट लिहून घेतलेलं आहे. वर्ब देखील या वाक्यात नव्हतं, हार्ड टू अचीव एवढंच लिहिलं होतं. तर वर्ब देखील आपण काय केलेलं आहे, पहिल्याच वाक्यातून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे उत्तर आपल्याला सोडवता येऊ शकतं.